नमस्कार. कोणत्याही निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त कोण जिंकलं आणि कोण हरलं याचे आकडे नसतात. तो असतो त्या मतदारसंघाचा, तिथल्या जमिनीचा, तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षांचा एक आरसा. आज आपण असाच एक आरसा पाहणार आहोत. देगलूर, मतदारसंघ क्रमांक 90. इथे फक्त आकडे नाहीत, तर एक संपूर्ण राजकीय आराखडा, एक ब्लूप्रिंट दडलेली आहे. चला तर मग ती उलगडून पाहूया. तर आपण महाराष्ट्राच्या नकाशावर एका विशिष्ट जागेवर लक्ष केंद्रित करत आहोत, देगलूर. ही गोष्ट फक्त एका जागेपुरती मर्यादित नाही, तर या केस स्टडीमधून आपण राजकीय आणि सामाजिक धागेदोरे कसे विणले जातात हे समजून घेणार आहोत. तर आपला प्रवास कसा असणार आहे? आपण देगलूरच्या मातीपासून सुरुवात करू. तिथल्या निवडणुकीच्या आकड्यांचा एक्सरे काढू, जनादेशाचं विश्लेषण करू आणि शेवटी एका नवीन डेटावर आधारित प्रशासनाची दिशा काय असू शकते हे पाहू. चला सुरुवात करूया. राजकारण हे नेहमी जमिनीपासून सुरू होतं, तिथल्या लोकांपासून, त्यांच्या प्रश्नांपासून. देगलूरला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी तिथली सामाजिक रचना आणि तिथल्या लोकांचे मूळ प्रश्न समजून घ्यावे लागतील. हे फक्त आकडे नाहीत. या प्रत्येक आकड्यामागे एक पूर्ण समाज आहे, ज्याचा स्वतःचा इतिहास आहे, स्वतःच्या गरजा आहेत. अनुसूचित जाती, जमाती, मुस्लिम अल्पसंख्यक आणि इतर समाज या सगळ्यांची गणितं देगलूरच्या राजकारणाला आकार देतात. प्रत्येक गटाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या क्षमतेवरच इथलं राजकीय भविष्य ठरतं. आणि या लोकांचे प्रश्न काय आहेत? तर शेतीचं मोठं संकट आहे, तरुणांच्या हातात काम नाहीये, पाणी, वीज, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांची अजूनही वाणवा आहे. हा जो असंतोष आहे, हाच मतदानाच्या दिवशी आपला आवाज शोधतो आणि याच आवाजावर निवडणुकीचं भविष्य अवलंबून असतं. मग लोकांचा हा असंतोष मतपेटीत कसा उमटला? 2024च्या निवडणुकीचे आकडे आपल्याला एक अतिशय स्पष्ट गोष्ट सांगतात. चला या आकड्यांच्या आरशात डोकावून पाहूया. 2024मध्ये देगलूरमध्ये 64.16% मतदान झालं. हा आकडा महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा जास्त लोक मतदानासाठी बाहेर पडतात तेव्हा ते अनेकदा बदलाच्या इच्छेचे संकेत देतात. मग हे वाढलेलं मतदान कोणाच्या बाजूने गेलं? निकाल अगदीच स्पष्ट होता. भाजपच्या उमेदवाराला जवळपास 54% मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 32%. मतांमधली ही जी मोठी दरी आहे ती एका मोठ्या राजकीय बदलाकडे इशारा करत होती. भाजपचा विजय जवळपास 43,000 मतांच्या प्रचंड फरकाने झाला. हा 2019च्या निकालाच्या अगदी उलटा निकाल होता. त्यामुळे खरा प्रश्न हा नाहीये की काय घडलं, खरा प्रश्न आहे की इतका मोठा बदल का घडला. वरवर पाहिलं तर 3 कारणं दिसतात. एका मोठ्या नेत्याचं पक्षांतर झालं, भाजपची निवडणूक यंत्रणा जास्त शिस्तबद्ध होती आणि विरोधी आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता. पण ही फक्त लक्षणं आहेत. यामागची मूळ कारणं जास्त खोल आहेत, तीच आपल्याला समजून घ्यायची आहेत. आता आपण निकालाच्या कायवरून काकडे जाऊया. इथे व्यक्ती महत्त्वाच्या नाहीत, तर ती सिस्टम, ती प्रणाली महत्त्वाची आहे, ज्याने हा निकाल घडवून आणला. चला या प्रणालीची रचना समजून घेऊ. देगलूरचा गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हा एक स्विंग मतदारसंघ आहे. म्हणजे इथले मतदार कोणत्याही एका पक्षाशी कायमचे बांधलेले नाहीत. जिथे त्यांना आपलं हित दिसतं त्या बाजूला ते झुकतात. ही अस्थिरता समजून घेणं विजयासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग ह्या निवडणुकीत 2 गोष्टी प्रामुख्याने दिसल्या. एकीकडे पारंपरिक मतदार गट विखुरले गेले होते, त्यांना एकत्र आणणं हे एक मोठं आव्हान होतं. तर दुसरीकडे ज्या आघाडीमध्ये शिस्त होती, समन्वय होता, त्यांना स्पष्ट फायदा झाला, तर विखुरलेल्या आघाडीला मोठा फटका बसला. या सगळ्या राजकीय डावपेचांमध्ये एक गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. आपल्या लोकशाहीचा आत्मा प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानात आहे आणि माहितीच्या आधारावर कोणत्याही फसवणुकीशिवाय आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा त्या सन्मानाचाच एक अविभाज्य भाग आहे. आतापर्यंत आपण समस्या काय आहे हे पाहिलं, तिचं निदान केलं. आता आपण उपायांकडे वळूया. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी एक सर्वसमावेशक, एक पक्का आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. याला आम्ही चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. म्हणजे काय? तर कोणतीही निवडणूक एकाच वेळी 4 आघाड्यांवर लढावी लागते. निवडणूक आघाडी, जिथे मतदारांना जोडायचं आहे. संघटनात्मक आघाडी, जिथे कार्यकर्त्यांना मजबूत करायचं आहे. कथानक, म्हणजे लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण करायचा आहे. आणि संसाधने, म्हणजे या सगळ्यासाठी लागणारी ताकद उभी करायची आहे. या 4ही आघाड्यांवर विजय मिळवणं आवश्यक आहे. मग ह्या सिद्धांताला प्रत्यक्षात कसं आणायचं? निवडणूक आघाडीवर विशिष्ट समाजांना ठोस आश्वासने द्यावी लागतील. संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन अधिक कार्यक्षम बनवावं लागेल.
कथानकाच्या आघाडीवर लोकांच्या भावनांना हात घालून एक प्रभावी गोष्ट तयार करावी लागेल आणि संसाधनांमध्ये निधी आणि नेत्यांबरोबरच आजच्या काळात चुकीच्या माहितीला रोखणाऱ्या डिजिटल टीम्सही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ही फक्त एक योजना नाही, तर हे एक 90 दिवसांचं मिशन आहे. प्रत्येक टप्प्याचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. सुरुवातीच्या दिवसांत टीम बांधणी, मधल्या काळात वातावरण निर्मिती, त्यानंतर मतदारांना घराबाहेर काढण्याची मोहीम आणि शेवटच्या 10 दिवसात पूर्ण ताकदीनिशी प्रचार. अशा शिस्तबद्ध नियोजनाशिवाय विजय मिळवणं आजकाल खूप कठीण आहे. आता हा सगळा आराखडा कागदावर खूप चांगला दिसतो, पण तो लोकांच्या खऱ्या प्रश्नांशी कसा जोडायचा, ही योजना लोकांचं ऐकण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी कशी तयार केली आहे ते पाहूया. या तक्त्यामध्ये या संपूर्ण योजनेचा आत्मा दडलेला आहे. एका बाजूला आहेत मतदारांच्या तक्रारी आणि दुसऱ्या बाजूला आहेत या आराखड्यातून मिळणारी ठोस उत्तरं. शेतीच्या संकटावर कृषी सहाय्य, दलित कल्याणाच्या मागणीवर दलित अभिमानाचं कथानक आणि खराब सुविधांच्या तक्रारीवर सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर सल्ला. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक उत्तर तयार आहे. आजच्या डिजिटल प्रचारात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणताही राजकीय संवाद हा नागरिकांच्या संमतीचा आदर करणारा असावा. लोकांचा डेटा, त्यांची माहिती ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे आणि ती विश्वासाने आणि अत्यंत काळजीपूर्वक हाताळली पाहिजे, कारण विश्वास हाच लोकशाहीचा खरा पाया आहे. चला आता समारोप करूया. देगलूरच्या या एका उदाहरणावरून आपण संपूर्ण भारतीय लोकशाहीसाठी मिळणाऱ्या मोठ्या धड्यांवर विचार करूया. आज आधुनिक राजकीय पक्षांसमोर 2 मार्ग आहेत. एक जुना मार्ग जो केवळ घटनांवर प्रतिक्रिया देतो आणि हळूहळू मतदारांशी संपर्क गमावून बसतो, आणि दुसरा एक नवीन मार्ग जो डेटा आणि पुराव्यांवर आधारित प्रशासनाची दृष्टी ठेवतो. अंधारात चाच पडण्याऐवजी एक दिशादर्शक वापरून पुढे जाण्याचा हा मार्ग आहे. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा विचार, अंतिम ध्येय केवळ निवडणूक जिंकणं नाही, तर लोकांची सेवा करून शासन करण्याचा हक्क मिळवणं आहे. हा आराखडा फक्त विजयासाठी नाहीये, तर एक असा मजबूत जनादेश तयार करण्यासाठी आहे जो समाजात खरा बदल घडून आणू शकेल. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 वर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश